शंखनाद होतोय, म्हणजे दरोडेखोरांनी गावावर हल्ला केलाय. नाही, तू घराबाहेर जायचं नाहीस. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. मी घरातून बाहेर पडावं अशी तुझी इच्छा नव्हती, मला माहितीये, पण गावासाठी मला हे करावं लागणार. आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हिम्मत असेल तर माझ्याशी लढा. आता यांच्याकडे शस्त्रही नाहीयेत, घाबरण्याचं कारण नाही. पकडा यांना. सगळ्यांनी यांच्याशी लढायची काहीच गरज नाही. या दोघांना हरवायला तुमच्यापैकी दोघं तिघे जण पुरेसे आहेत. बाकीच्यांनी गावात चला. गावाला तुमची जास्त गरज आहे. ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं होतं तसाच हल्ला करायचा आहे. जगदंबा, आम्हीही प्रयत्न केलाच होता की, पण आम्ही यांच्या पुढे कमी पडलो ग. नाही, तुम्ही कमी पडणं शक्यच नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. आतापर्यंत गावावर कमी संकट आली आहेत का? प्रत्येक वेळी आपण लढलो म्हणून जिंकलो. मध राजाने अख्ख्या गावाला बंदी बनवलं होतं. त्यावेळी तुम्ही कोणीही जिद्द सोडली नाही, म्हणून आपला विजय झाला. मला सांगा, रानात एका वाघाने गायीच्या छोट्या वासरावर हल्ला केला तर गाय पळून जाते का? नाही जात. उलट सगळी शक्ती पणाला लावून त्या वाघाशी लढते. आपल्या वासराला वाचवते. हार मानत नाही. आपणही लढायचं. आशीर्वाद द्यायला तुळजाई आहेच. न लढता हार मानण्यापेक्षा शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवे. विजय आपलाच आहे. चला रे, आपण ह्या सगळ्या दरोडेखोरांशी लढूया आणि यांना हरवूया. मुलांनो, घाबरू नका. हा दरोडेखोर जसा पळून गेला तसेच बाकीचेही जातील. सगळं काही ठीक होईल. तुम्ही एक काम करा, त्या तिथे जाऊन लपा. जा, पळा लवकर. प्रभू, प्रभू, गावात दरोडेखोरांनी उच्छाद मांडलाय. सगळ्या गावकऱ्यांचा धीर खचत चाललाय. पण गावानं हरून चालणार नाही. आपण जिंकण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गावातल्या लोकांची शक्तीच कोणीतरी काढून घेतंय असं वाटतंय. नंदी, तिकडे बघ. आता आपला विजय नक्की आहे. जगदंबा मैदानात उतरली आहे. जगदंबा म्हणजे साक्षात शक्ती रूप आहे. ती गावासोबत लढत असेल तर गावाला कोणीही हरवू शकत नाही. नभाजी, तिकडे बघ. जगदंबा लढायला आली.
यो नभाजी, अय्यो तो शिवा पण आलाय. अय्यो आता याला सोडायचं नाही. ही संधी चांगली आहे. आपले असुर त्याच्या मागे पाठवा लगेच. लगेच पाठवतो बघा. नंदी, त्यांना ओळखलंस? ते नुसते दरोडेखोर नाहीत, तर त्यांचं रूप घेतलेले असुर आहेत ते. असुर असू देत न तर दुसरे कोणी, त्यांना सुद्धा हरवूच आपण. ते तर करूच, पण इथे नको. कारण इथे जर ते त्यांच्या खऱ्या रूपात आले तर लोकांमध्ये भीती अधिकच वाढेल. पण प्रभू, मग आता काय करायचं? ते नक्कीच मला मारायला येत आहेत. त्यांचं काय करायचं हे मला माहिती आहे. नंदी, तू एक काम कर, इथेच थांब आणि लांबून जगदंबावर लक्ष ठेव. जगदंबाला जोपर्यंत गरज पडत नाही तोपर्यंत अजिबात मध्ये पडू नकोस. जशी आपली आज्ञा प्रभू. यांचं काय करायचं ते मी बघतो. नाही नाही, नको, मला मारू नका. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला जितकं धन हवंय तितकं मी तुम्हाला देतो, पण मला मारू नका. आम्हाला तूच हवाय. आओ, मला भीती वाटते. हो, काय करताय तुम्ही? आओ, नका ना. आओ, आओ. अरे हा तर पळपुट आणि घाबरट निघाला. कसा पळतोय बघ. याला मारण्यात काय मजा? हा, पण आपल्याला दिलेलं काम हे करावंच लागणार. चल पकडू. अरे, तुम्ही ज्याला पळपुटा आणि घाबरट समजताय ना, तोच तुमचे आता काय हाल करतो ते बघा. नाही, मला सुद्धा बघायला आवडलं असतं ते, पण प्रभूंची आज्ञा आहे. मला जगदंबाकडे लक्ष द्यायचंय. थांबे. तूच आहेस ना का ती जगदंबा? मीच आहे. तू दरोडेखोरांचा म्होरक्या आहेस ना? अजून ही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जा आणि पुन्हा या गावाकडे वळून पाहू नकोस. हे तू सांगतेस मला? ही समदा दरोडेखोर किती क्रूर आहेत तुला माहित आहे का? आम्ही या गावाला पळून जायला सांगितलंय
तर तूच आम्हाला जायला सांगतेस. तुझ्याबद्दल बरंच ऐकलं होतं. कोणीतरी सांगितलं होतं तू शक्तिवान आहेस, शूर आहेस. शूर नाहीस तू, मूर्ख आहेस, मूर्ख. तुला स्वतःच्या शक्तीबद्दल फुकटचा माज आहे, माज. याला माज नाही, आत्मविश्वास म्हणतात. तुळजाईवरच्या भक्तीतून आलेला आत्मविश्वास आहे हा. गावातल्या लोकांच्या मेहनतीवर असलेला भरोसा आहे. हा आत्मविश्वास आणि भरोसा तुला आणि तुझ्या गावाला घेऊन बुडणारच. तुझ्या समोर ह्या तुझ्या अख्ख्या गावाची राखरांगोळी करणार आणि त्यात तुझा बळी देणार. माझ्या लोकांवरती हल्ला करायला शिकवतेस काय गावाला? आता बघ समद गाव कसं जाळून राख करतो ते. जय कपिल बाबा. कोण कोणावर मात करतंय ते कळेलच आता. जगदंबा संकटात आहे. नाही, ह्याच्याकडे आता मीच बघतो. नाही, महादेवांनी सांगितलंय जगदंबाला गरज लागेपर्यंत मध्ये पडायचं नाही. जगदंबाला लढू देत. पोरा थांब म्हणतोय ना. थांब ना. थांब म्हणतोय ना पोरा. कुठे पळशील? अरे थांब ना, कुठे पळशील? थांब म्हणतोय ना. थांब नाही तर फुकट मरशील. अरे पळून पळून किती पळशील रे? जमलास ना? आता बघ कसे तुझे हाल करतो ते. तुला काय वाटलं आम्ही दरोडेखोर आहोत? कोण आहात तुम्ही? आम्ही साधे सुधे कुणी नाही आहोत. आमचं खरं रूप बघशील तर जागच्या जागी गार होशील. बघ माग. गावातला पोरगा दिसत नाही. हा काय प्रकार आहे? कोण आहेस तू? तुमचा काय मी महाकाय आहे मी.
नको नको, चूक झाली आमची, माफ कर. नको. तुम्ही कोण आहात ते आधीच ओळखलं होतं. तुम्हाला ज्यानं कोणी पाठवलंय त्याला एक खास संदेश द्यायचा आहे मला. इथे काय घडलं हे जेव्हा तुम्ही त्याला सांगाल तेव्हा हा संदेशही त्याला मिळाला पाहिजे.